ज्या मुलाला नाही म्हटलं का दवाखान्यात, म्हटलं बापू म्हणे, पण सुनबाई म्हणाली म्हणे जा, 4 दिवस झाले घरीच आहे, 5व्या दिवशी हिच्यासाठी रोजी बुडव जा, ह्या बाईसाठी रोजी बुडवत जा, मग पगार बरोबर येते, असं म्हणाली बाई म्हणे सुनबाई. तिच्या घरी काय बसते? जगदंबा बसते. 9 दिवस उपवास करते ती नाही. आणि ती म्हणते आपल्या सासूला, नवऱ्याला म्हणते जा 5वा दिवस नागा कर, जा 5वा दिवस सुट्टीच घे, म्हणजे पगार बरोबर येते तुझा. मी निघून आली बापू म्हणे, आता का करावं म्हणे, आता आमच्या घरी त्यांचे नातेवाईक किरायाने राहते, ती येऊन बसली. आता मी दुसऱ्या एका नातेवाईकाला फोन लावला म्हणे, म्हणलं आता चष्मा तुमचा हो म्हणे, पैसे बापू पैसे माहेस म्हणे. हो काजी म्हणलं, आता म्हणे मी जाईन, माझे डोळे चांगले ठेवीन तर मला काहीतरी फायदा होईल म्हणे, नाही तर हा पोरगा कोणाचा नाही. जगदंबा माता 9 दिवस बसवते, ते कळली का जगदंबा? अरे घरची जगदंबा दुसऱ्याला भीक मागत आहे, आणि जी जगदंबा काहीच मागत नाही तिला घरी आणून बसवतो आपण. आणि ज्या जगदंबेला चष्म्याची गरज आहे, जिला औषधीची गरज आहे, जिला पाण्याची अन्नाची गरज आहे, तिला अन्न पाणी देत नाही, तिला पैसे लावत नाही त्याच्या, ती कोरीपारीच राहते. तिच्यासाठी वृद्धाश्रम, जिवंत चालणाऱ्या बोलणाऱ्या जगदंबेसाठी वृद्धाश्रम, जिवंत चालणाऱ्या बोलणाऱ्या गणपतीसाठी वृद्धाश्रम, आणि घरामध्ये मातीचा गणपती, हे भक्ताचे लक्षण होय. तो गणपती म्हणते, अरे त्या गणपतीने तर आपल्या आई वडिलाच्या भोवती फेऱ्या मारल्या बापो, हेच आहे माझं तीर्थ म्हणे. गणपतीने कोणाला फेऱ्या मारल्या? आई वडिलाला. त्याला आपण बसवतो, त्या गणपतीचा आपण 5 दिवस पूजा करतो ना, आपले गणपतीने आपली जगदंबा वृद्धाश्रमात राहते. हे भक्त होय. साधा चहाचा कप देत नाही सकाळी, जेवणाच्या ताटामध्ये एक पोळी जास्तच वाढत नाही, कारण संडासला धावते ना, यांना काळा लागते म्हणून. कुठं चाललो आपण? चित्त ओढावे अंतरी, जाऊ नये त्यांचे भरी, आवरावे मन सदा गुरु ध्यानी. आवरलं पाहिजे हे मन, का आपण कुठले कर्म करत आहोत, कोणत्या कर्माने आपण जीवन जगत आहोत, कसं जीवन जगत आहोत, कुठे चाललो आपण. एका राजाकडे एक पोपट होता, आणि तो पोपट स्वच्छंद होता. त्याला पिंजऱ्यात राहणं आवडत नव्हतं. कोणाला आवडते पिंजऱ्यात राहणं? नाही आवडत. आपल्याला समजा एका खोलीत बंद केलं, TV, कूलर, मोबाईल, चांगलं जेवण, पण दरवाजाच्या बाहेर निघायचं नाही असं दिलं तर राहू का आपण त्या खोलीत? जेवण आहे आपल्याला, झोपायला नरम गादी आहे, संडास बाथरूमची व्यवस्था आहे, TV लावला आहे, मोबाईल आहे, AC आहे, कूलर आहे, पंखा आहे, सगळ्या जगातल्या सगळ्या स्वर्गातल्या सोयी त्या खोलीत आहे, पण खोलीचं दार बंद आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर निघता येत नाही. अशी खोली कोणाकोणाला आवडेल? आवडते? नाही. चटणी भाकरच खाईल, झाली लागली तर गरमी, पण मला स्वच्छंद पाहिजे जग फिरायसाठी, आहे की नाही? तसं पोपटाला वाटत नाही का? वाटते. पण पोपट कसा राहते? हे डाळिंबीचे दाणे वेड्या घात तुझा करीती. 6व्या वर्गात कविता होती. डाळिंबाचे दाणे देऊन त्या पोपटाला फसवण्याचा प्रयत्न. असा पोपट फसला, आणि तो फसून त्या राजाच्या तावडीत सापडला. तो बधिक राजाकडे घेऊन गेला. त्या राजाने त्याला पिंजऱ्यात बंद केला. बंद केल्यानंतर तो नेहमी राजा यायचा, त्याला सोन्याचा पिंजरा, चांदीची वाटी, खायला तऱ्हेचे फळं, पण पोपट काही खायचा नाही. कसं करावं म्हणे, कसं निघावं बाबा म्हणे इथून, कोण मला काढेल म्हणे, कसं करावं काही समजत नाही म्हणे. राजाच्या दरबारामध्ये एक राजपुरोहित साधू होते. ते साधू नेहमी त्या पोपटाच्या पिंजऱ्याजवळून येणं जाणं करायचे, आणि ते नेहमी म्हणायचे तिथून जाताना, मर जाओ. काय म्हणायचे? मर जाओ. पोपट म्हणे असं काऊन करते रोज मर जाओ. काही समजेच नाही. 1 महिने झाले. आपल्याला कुठं समजते ती? ग्रामगीता लिहिली, मर जाओ. ज्ञानेश्वरी लिहिली, मर जाओ. अभंग लिहिले, आपण कुठं मरत आहो? आपल्याला समजतच नाही संतांची भाषा. म्हणजे मर जाओ. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पोपटाला काही समजेच नाही. असं का म्हणते बा? एक दिवस त्याने विचारलं, साधू बोला, महाराज इकडे म्हणे, काय तुम्ही म्हणे रोज मर जाओ 3 महिने झाले, मर जाओ. का मर जाओ म्हणे? लोक इथे जगण्यासाठी धडपडत आहे, तुम्ही मर जाओ.
साधू म्हणते बेटा अब भी समय है मर जाओ. तेव्हा पोपटाचा लाईट लागला, चालले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज आले, पाहते तर पोपट निश्चित पडून आहे पिंजऱ्यामध्ये. डोळे उघडत नाही, काही नाही. हलवते डुलवते, असं काडी घातली त्या पिंजऱ्यातून आणि हलवते त्याला, हलत नाही. शेवटी पोपटाचा पिंजरा जो आहे त्याचा दरवाजा महाराजांनी उघडला, तरी नाही उठला. त्याला असा उचलला, खाली ठेवला, पाणी पाजलं, तरी काही तो डोळे उघडायचा नाही. त्याला नेऊन खिडकीजवळ ठेवलं, तरी काही नाही. मग उड जाव, तिकडून शब्द आला महाराजाचा, उड जाव. उडून गेला. त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून मुक्त झाला पोपट. पण 3-4 महिने लागले बापो त्याला ते समजायसाठी. आमचं आयुष्य चाललं पण समजत नाही. मर जाव म्हणते संत. आपण मरतो का? नाही नाही. जिभेने मरा, डोळ्याने मरा, कानाने मरा. मरतो का आपण? जीभ तर अशी चुरचूर बोलते का दुसऱ्याच्या अंगाची आग करते हो. असा एकच शब्द बोलते का मरेपर्यंत आठवण राहते, विसरतच नाही माणूस. नाही मेलो का आपण? नाही, मरत नाही. मर जाव. पोपटाने ऐकले ते शब्द, पण आपण नाही ऐकत. संत सांगत आहे, संत सांगती ते न ऐकती, इंद्रियाचे ऐकतो. कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबडी बकरी खातो रे बाबा. कशाला पंढरी जातो, झालेले मागे पाप धुवाया, गंगे माझे पिंड देतो. कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबडी बकरी खातो रे बाबा. कशाला पंढरी जातो. कशाला जातो बाबा? काय काम आहे पंढरीला जायचं? याचा अर्थ पंढरीला जाणं बंद करा असं नव्हतं सांगायचं महाराजांना. तू जाते बाबा पंढरीला, चांगली गोष्ट आहे, पण पंढरीहून तू परत आल्यावर पंढरीचे गुण तुझ्यात दिसत नाही. महादेवावरून तू जाऊन आला, ती महादेवाचे गुण तुझ्यात दिसत नाही. अयोध्येला जाऊन आला तर रामाचे गुण तुझ्यात दिसत नाही. का करते जाऊन? का करून आला? नुसती माती खाऊन आला तिथून. पंढरीला गेला पण पंढरी नाही झाली. अयोध्येला गेलो पण राम नाही समजला. हनुमानाच्या मंदिरात गेलो पण हनुमान नाही कळला. रोज जगदंबेच्या पायावर डोकं टेकवतो पण अजून जगदंबा घुसाचीच आहे. करतो का म्हणता पूजा करून? कशाला काशी जातो रे बाबा? चंचल हो मन अभ्यास आवरे, चंचल हो मन अभ्यास आवरे, चंचल हो मन अभ्यास आवरे, चंचल हे मन अभ्यास आवरे, चंचल हे मन अभ्यास आवरे, चंचल हे मन अभ्यास आवरे. बोलियले बरे गीते माझी, बोलियले बरे गीते माझी. बोलियले परे गीते माझी, बोलियले गीते माझी. बोलियले परे गीते माझी, गीते माझी. चंचल हे मन अभ्यास आवरे, चंचल हे मन अभ्यास आवरे, चंचल हे मन अभ्यास आवरे. कशाने आवडते? चंचल मन अभ्यासाने आवडते. कुठल्या अभ्यासाने आवडते? ज्या जगदंबे मातेची आपण पूजा करत आहोत, मनाने, तनाने, धनाने. वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आपण प्रार्थना करत आहोत. हाय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो.
ज्या निष्ठेने आपण पूजा करत आहोत, ज्या निष्ठेने आपण आरती करत आहोत, ज्या निष्ठेने आपण हरिपाठ करत आहोत, त्या संतांचं म्हणणं असं आहे, बापा रे चंचल हे मन अभ्यासे आवरे. आपण अभ्यास केला पाहिजे. आपलं मन कसं करत आहे. आपलं मन जीवन जगत असताना कुठल्या पैशाच्या, धनाच्या, भौतिक सुखाच्या मागे लागून आत्मिक सुखाच्या दूर दूर चालला, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. हे बोलियले बरे, हे गीतेत सांगितलं आहे. बोलियले बरे गीते माझी. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्री करुणा एवच्छ निर्मम. सर्व दुःख सुख सक्षमी. महाराज सांगत आहे, निर्मम व्हा, निर्मोही व्हा, सर्व दुःखामध्ये शांत राहा. अद्वेष्टा सर्व भूतानाम, सर्व भूत मात्र प्राणी बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष ठेवू नका. मैत्री करुणा मुदिता हे आपल्या जवळ ठेवा. बोलियले बरे गीते माझी. गीतेत लिहिलं आहे, कोणाचा द्वेष करू नका, कोणाची ईर्ष्या करू नका, निंदा करू नका. आपुल्या मनास ध्यानी आणा, ध्यानी लावा. तुकड्या दास म्हणे करुणी सायास, आवरावे मना सदा गुरु ध्यानी. विषय चिंतनी गुंतू नको. विषयाच्या चिंतनामध्ये आपण दिवसेंदिवस गुरफळत आहोत. तुम्हाला काय वाटते, ज्या पैशाच्या आपण मागं लागलो तो पैसा आपल्याला साथ देणार आहे? ज्या मुलीसाठी आपण ढोरासारखे कष्ट करत आहोत, ज्या मुलासाठी आपण आपल्या जीवाची काडी करत आहोत, ज्या घरासाठी आपण एक एक क्षण देत आहोत, ते घर, ती मुलगी, ती पत्नी, ते कुळ, ती जात आपल्यासोबत येणार आहे? कोणाच्या सोबत नाही आली. आणि ही जर कोणाच्या सोबत आली असती तर आज सेवालाल महाराज एवढे मोठे झाले नसते. चोरी लबाडीन धन घरे मत लावजो. काय म्हणतात? चोरीचं आणि लबाडीचं धन आपल्या घरामध्ये कधीही आलं नाही पाहिजे. ते कधीही सुख देत नाही, लक्षात ठेवा. कधीच नाही देत. चोरीचं लबाडीचं गोरगरिबान दंडेन खाय. पुढे काय? 7 पिढी नरकात जाते म्हणते, त्याची 7ही पिढी. गोरगरिबाचं हिजवून खाल्लं, त्यांचं हिसकावून खाल्लं, चोरी करून खाल्लं, लबाडून खाल्लं, आणि त्या लबाडीनं आपलं घर भरलं तर कधी सुखी होत नाही. आमचे एक नातेवाईक आहे, नाव नाही सांगत, तुम्ही त्यांना जाऊन सांगाल आमचे नातेवाईक आहे. त्यांच्या घरी गेलो दिवाळीला. त्यांच्या घरी 3.5 पावणे 4 फुटाचा सागाचा दरवाजा, एकच आहे पल्ला, आणि तसा साग आमच्या गावात कोणाच्याच घरी नाही आहे. मी त्याला विचारलं, म्हणलं भाऊ ह्या एवढा सुंदर साग कुठून आणला? आता कोणाला सांगू नको म्हणे, मी तुला सांगत आहो. म्हणजे का, कुठून आणला? हे म्हणे आपल्या बाजूला एक तिकडे गेस्ट हाऊस आहे म्हणे, त्या गेस्ट हाऊसला पाट्या लावल्या आहे म्हणे सागाच्या. माझ्या काही ओळखीचे लोक आहे म्हणे, त्यांनी त्या आणल्या म्हणे. ओळखीचे लोक कोण? चोर असेल का पोलीस असेल? कोण असेल? पोलीस. त्यांनी त्या पाट्या आणल्या आणि मला अर्ध्या किमतीत विकल्या म्हणे. किती किमतीत? अर्ध्या. त्याचा हा बनवला. म्हणजे घरात उंबरठ्यात पाय टाकल्याबरोबर पहिला गेट चोरीचा. दरवाजात पाय टाकतो ना आपण. तुम्ही लग्न होऊन आल्या, दरवाजात काय ठेवलं होतं? का ठेवलं? माप ठेवलं की नाही? माप. ते माप तुम्ही ओलांडलं आणि ते माप ओलांडून आपल्या पतीच्या घरी गेले. ते माप फक्त लक्ष्मी ओलांडू शकते, बाकी कोणाला अधिकार नाही ते ओलांडायचं. फक्त लक्ष्मी. त्या घराला चालवणारी जे गृहमंत्री आहे, जिला आपण लक्ष्मी म्हणतो, तिलाच फक्त त्याला लाथ मारण्याचा अधिकार आहे, बाकी कोणाला नाही आहे. तोच दरवाजा चोरीचा होता. येईल सुख? खिडक्या ह्याही तिकडल्याच आहे म्हणे, चोरी करून आणलेल्या. आणि घरामध्ये गेलो बापो हो, तर घरामध्ये स्पेशल देवारा मोठा. त्या देवाऱ्यामध्ये 33 कोटी देव मूर्त्या ठेवलेल्या. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजाचे फोटो, आणि त्याच्या घराचा दरवाजा चोरीचा. कुणाला सांगू नको म्हणे. येईल सुख? कसं सुख येणार बापू? दुसऱ्याचं लुबाडून खाल्लेलं नाही. चोरी लबाडीन धन घरन मत लावजो. लहान लोका म्हणते सेवालाल महाराज साधे होते बिचारे, काही शिकून नव्हते, पण असा सुंदर संदेश दिला पण आपल्याला समजतच नाही. आपले
सेवालाल कोणाचे आहे? सेवालाल महाराज कोणत्या समाजाचे आहे? कोणत्या समाजाचे आहे? जोरात सांगा ना. लिहून आहे का कुठं? तुकाराम महाराज कोणत्या समाजाचे? गाडगे महाराज कोणत्या समाजाचे? आमचे राणोजी महाराज कोणत्या समाजाचे होते? सांगा ना त्यांचा समाज. तुम्हाला पक्क माहीत असेल तर सांगा. कीर्तन बंद. त्यांची जात सांगा आणि त्यांचा समाज सांगा. ते कोणत्या जातीचे होते, कोणत्या समाजाचे होते आणि त्यांनी कोणत्या समाजासाठी कार्य केलं. त्यांच्यासमोर जात नव्हती, त्यांच्यासमोर समाजही नव्हता, त्यांच्यासमोर स्त्री नव्हती, त्यांच्यासमोर पुरुष नव्हता, त्यांच्यासमोर फक्त मानव होता. मानव कोणता होता? कोणती जात? माणूस. माणूस जातीला त्यांनी उपदेश केला म्हणून 18 वर्षे झाले कार्यक्रम चालू आहे. आमचे होईल का? आमच्या तेरव्या होते बापू. 13 दिवसाने लाडू, कपडे, त्याच्यातही भांडणं. मोठीला चांगली साडी गेली, लाईनीची फाटकी निघाली, त्याचं धोतर चांगलं होतं, त्याचा पॅन्ट सस्ता होता. अरे 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 कुठं चाललो आपण? नाही कुठं चालला आपलं मन? कुठं चाललं म्हणजे? आ आ चेतवावा ज्ञान चेतवावा ज्ञान चेतवावा ज्ञान चेतवावा जाणाव्या संदेही वृत्ती सर्व, जाणाव्या संदेही वृत्ती सर्व. आ आ आ जाणाव्या संदेही वृत्ती सर्व, जाणाव्या संदेही वृत्ती सर्व, वृत्ती सर्व, वृत्ती सर्व. चेतवावा चेतवावा अंतःकरणामध्ये चेतवावा अग्नी. पण कोणता? ज्ञानरूपे देही. ज्ञानाचा अग्नी आपल्या अंतःकरणात संतांच्या विचाराने पेटला पाहिजे. जाळाव्या संदेही वृत्ती सर्व. आपल्या मनात असलेल्या कल्पना, आपल्या मनात असलेल्या संदेह, भ्रम याचा नाश केला पाहिजे. म्हणून आवरावे मन गुरु सदा गुरुद्यानी, विषय चिंतनी गुंतू नको. मनाची या मागे जावे विचाराने, आवरावे ज्ञाने बोध बळे. मनाच्या मागे विचारानं हळूहळू मन म्हणेल तसं करू नका बाबू. मन म्हणेल तसं आपण करायला लागलो ना तर आपण या जमिनीवर राहू सुद्धा शकत नाही. मी नेहमी सांगतो, तुम्हाला उदाहरण देतो मी. आपल्या मनामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून जे जे विचार येतात ते झोपेपर्यंत एका कागदावर लिहिले तर ते आपण स्वतःसुद्धा वाचू नाही शकत. एवढं खराब मन आपलं आहे. वाचू शकत नाही, दुसऱ्याला सांगू शकत नाही आपण. या मनाला महाराज म्हणतात, हे जे मन आहे या मनाला कसं करा? चेतवावाग्नी ज्ञान देही, जाळाव्या संदेही वृत्ती सर्व. अंतःकरणातलं सगळे संदेह वृत्ती जाळून टाकल्या पाहिजे. या जर अशाच राहिला तर जगदंबा कळणार नाही. या अशाच राहिलं सेवालाल महाराज कळणार नाही. या अशाच राहिल्या समजा तर राणोजी महाराज कळणार नाही. राणोजी महाराजांचं जीवनचरित्र, सदाशिव महाराजांचं जीवनचरित्र, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असंच समजा सदोदित ठेवायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार झाला पाहिजे.
मनाची या मागे जावे विचाराने, आवरावे ज्ञाने बोध पडे. कारण कुर्म जैसा करी अंकुंचन शिरा. कुर्म म्हणजे काय? कासव. कासव काय करते? कासव समजा रस्त्याने चालत असला आणि त्या कासवाला समजा कुठल्या संकटाची चाहूल लागली, ते कासव काय करते? आपले हात, आपले पाय, आपलं तोंड सगळं आतमध्ये घेऊन घेते. मग त्याला उचलून आपण दगडावरही आदळलं तरी कासवाला काही होते का? तसा कवच बनवा म्हणते महाराज. तसे संत आहेत. संत जगातल्या सांसारिक लोकांच्या, गृहस्थाश्रमी लोकांच्या, गृहस्थाश्रम याच्या म्हणतो, सगळे गृहस्थाश्रमी नाही. ज्यांच्या जीवनामध्ये संताचं ज्ञान आहे ते गृहस्थी असून सुद्धा परमार्थीच आहे. पण ज्यांच्या प्रपंचामध्ये संतांच्या विचाराला थारा नाही, अशा लोकांचे विचार, अशा लोकांचं जगणं, असे समाजामध्ये जे लोक दुष्ट बुद्धी घेऊन जीवन जगत आहे. सगळे दुष्ट आहे का? सगळे दुष्ट नाही आहे. चांगले वाईट दोन्ही आहे. समाजामध्ये घडणाऱ्या अशा संकटाला पाहून, समस्येला पाहून संतासारखी जी जात आहे ती कासवासारखी आहे. ती आपले हातपाय काय करते? आतमध्ये ओढते. कुर्म जैसा करी आकुंचन शिरा, तैसा योग बरा वाटे मना. तसं या मनाला योग बरा वाटला पाहिजे. कोणाच्या शिव्या आल्या कानावर, ते कान आतमध्ये घेतले पाहिजे. कुणाचा राग आला तर मन एकवटलं पाहिजे. काही विचित्र खायची सवय झाली तर जीभ एकवटली पाहिजे. हे जर एकवटली नाही तर हे वासना आपल्याला जिवंत राहू शकत, जीवन जगू देत नाही. दुष्ट चांडाळीना आहे ही वासना, 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 आहे ही वासना, दुष्ट चांडाळीना आहे ही वासना. हिनेची मना भ्रष्टाविले, हिनेची मना भ्रष्टाविले. हिनेची मना भ्रष्टाविले. ज्ञान ध्यान काही करुणे ती कोणा, ज्ञान ध्यान काही करुणे ती कोणा, ज्ञान ध्यान काही करुणे ती कोणा. ज्ञान ध्यान काही करुणे ती मना, घालत सेवना विषयांच्या, घालत सेवना विषयाच्या, घालत सेवना विषयांच्या, घालत सेवना विषयांच्या, विषयांच्या. दुष्ट चांडाळीला आहे ही वासना, दुष्ट चांडाळीला आहे ही वासना, दुष्ट चांडाळीला आहे ही वासना. हिनेचिया मना भ्रष्टविले. दुष्ट चांडाळीन या वासनेनं या मनाला खराब केलं. दुर्योधनाला कोणी खराब केलं? या वासनेने. कंसाला कोणी खराब केलं? वासनेने. रावणाला कोणी खराब केलं? रावण का वाईट माणूस होता? प्रगाढ पंडित शिवतांडव लिहिलं, रावण संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. ग्रंथ लिहिलेला माणूस वाईट राहू शकते का? नाही राहू शकत. पण ही वासना अशी आहे, या वासनेने या माणसाला भ्रष्ट करून टाकलं. सत्संगात राहणारे, सत्संगी म्हणवणारे, कीर्तनकार म्हणवणारे, अभ्यासू म्हणवणारे लोकांची हेच असे घसरून जाते बाबाजी का जाग्यावर येतच नाही. पूर्ण घसरून जाते. का कारण आहे?
दुष्ट चांडाळीना आहे ही वासना, हिनेची या मना भ्रष्ट विले. थोडस समजा जीभ बंद ठेवली असती तर गडबड झाली असती. तोंड बंद ठेवलं असतं तर आंधळ्याचा आंधळा, बापही आंधळा आणि लेखही आंधळा. म्हटलं द्रौपदीने कोणाला? दुर्योधन. घसरली जीभ. जीभ घसरल्याबरोबर भर दरबारात नागभावा लागला बाप, जीभ घसरली. हिनेची या मना भ्रष्ट विले, ज्ञान ध्यान काही करून कोणा, घालत सेवना विषयांच्या, दुष्ट चांडाळीना आहे ही वासना. शुंभ आणि शुंभ, महिषासूर किती बलवान होते. दुर्गा देवीची ताकद होती का त्यांना मारायची? जगदंबेची ताकद होती? पण नाही, त्यांच्यापेक्षा जास्त ताकद निर्माण करावं लागली या लोकांना. कारण पक्क सांगून ठेवतो तुम्हाला, महिषासुरासारखे दुष्ट बुद्धी घेऊन जगणारे जे लोक आहेत ना, ते मनाने खूप खचलेले असतात. त्यांचं मन मजबूत नाही राहत. त्यांच्यासारखे घाबरट नसतात, ते खूप घाबरट असते लोक. हे हेरलं आमच्या जगदंबे मातेनं आणि त्या महिषासुरावर वार केला बापो. तसं या अंतःकरणात हिनेची या मना वासना रूपी चांडाळीने या महिषासुर रूपी मनाला भ्रष्ट करून टाकलं. पण आता एक काम करा म्हणते महाराज. काय करा म्हणते? कूर्म जैसा करी अंकुचन शिरा, कासव जसा आपले इंद्रिय आतमध्ये घेते, घेई विषयातूनी ओढूनी इंद्रिय आपुले. काय म्हणतात? विषयातून इंद्रिय आपले ओढून जसा कासव होतो तेव्हा तो प्रज्ञा स्थिरावली. जेव्हा तो विषयातून वाईट गोष्टीतून आपले इंद्रिय ओढून घेतो ना, त्यावेळेस प्रज्ञा बुद्धी शांत होते. आणि आपण तिला तसंच करू दिलं तर होत नाही बापू. मर्त्य तनु ही क्षणभंगुरजी, इला सजवणी करशील राजी, आत बैसली भोगाया मौजी, कधी न जमे हातात, बघशी कुणाची वाट बघू आपण. वासने बघशी कुणाची वाट, वासने तुझं भोवती किती जन्म घालावे आम्ही. म्हणून महाराज म्हणतात, तुकड्या दास म्हणे करुणी सायास, आपुल्या मनास ध्यानी आणा. आपल्या मनाला संतांच्या चरणावर लावा, ध्यान लावा त्याचं. संतांच्या चरणावर, संतांच्या वचनावर हे मन लागणार नाही तर हे मन दुरुस्त होणार नाही बापू. हा मनुष्य जन्म जो आहे ना, याच्यानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, आणि माझी सद्गुरू माऊली सांगू शकत नाही, माझी जगदंबा माता नाही सांगू शकत. सांगू शकते का इथून गेल्यावर? बरं, नाही सांगू शकत. मागच्या जन्मात आपण कोण होतो हे सांगू शकते का? म्हणजे आता भूतकाळही आपल्या हातात नाही आणि भविष्यकाळ. मग आता काय हातात आहे आपल्या? वर्तमान काळ. आताचा जीवन, आत्ताचा क्षण आपल्या हातात आहे. या क्षणापासून आपण सावधानता, या क्षणापासून आपल्या मनाला आवरलं पाहिजे. या क्षणापासून आपल्या मनाला बोध दिला पाहिजे. या क्षणापासून आपण आपलं जीवन संतांच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे. असं जर झालं नाही तर राष्ट्रसंत म्हणतात, इनेची या मना भ्रष्ट विले, भ्रष्ट करून टाकेल, मन खराब करून टाकेल. म्हणून या मनाला, या शरीराला संतांच्या वचनावर पक्का आरूढ होण्यासाठी संतांच्या चरणावर रात्रंदिवस ठेवा. आपल्या जीवनामध्ये सत्संगती ठेवा, आपल्या जीवनामध्ये सद्ग्रंथ ठेवा, आपल्या जीवनामध्ये संतांचं वाचन, संतांचं ज्ञान, संतांच्या साहित्याला आपल्या जीवनात स्थान द्या. असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये शांती निर्माण होईल. म्हणून म्हणतात तुकडोजी महाराज म्हणतात, शांती खरी ज्यांना मिळते. कुणाला मिळते? ज्याचे जीवन त्यागी असे. सेवा व्रत हा जन्म जया, लोभ मोह काहीच नसे. अरे भारतीयानो बना ऐसे, तुकड्या दास हेच आवडे. सगळ्या संताला विचारा, शांती कुणाला कशी लाभते? नाही, कशी लाभते? संताला जाऊन विचारा. त्यांनी उत्तर पण दिलंय, शांती खरी त्यांना मिळते ज्यांचे जीवन. म्हणून तुकड्या दास म्हणे करुणी सायास, आपल्या मनाचा ध्यानी आणा, आपल्या मनाला संतांच्या चरणावर लावा. वेळ बराच झालेला आहे, आम्हाला बरंच लांब जायचं आहे.
त्यामुळे सद्गुरू माऊलीचे वचन आपण ऐकासाठी आलो, तेव्हा मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. मी माझ्या कीर्तनाला इथं विराम देतो. जय जय पांडुरंग. जय जय पांडुरंग.